नमस्कार. आज मी तुम्हाला शाही तुकड्याची रेसिपी सांगणार आहे. एकदम भारी लागतं हे. बनवायला खूपच सोपं आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर शाही तुकडा बनवण्यासाठी आपल्याला आधी रबडी बनवून घ्यावं लागेल. त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम झालं की त्यातलं थोडं दूध बाजूला घ्या एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 केशर भिजायला ठेवा त्याच्यामध्ये. इथे बघू शकता दूध एकदम आटलेलं आहे, अर्ध आटलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी चॉप केलेले काजू आणि बदाम घालते. त्याच्यानंतर आपल्याला हे 5 मिनिट उकळून घ्यायचं आहे. इथे जे आपण केशर भिजत ठेवलं होतं त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना हे उकळलेल्या दुधामध्ये आपल्याला हे केशरचं दूध घालायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला जे काजू बदाम आपल्याला कट करून घालायचे, दूध एकदम आटल्यानंतरच घालायचं आहे त्याला. आता इथे बघू शकता दूध आटलेलंच आहे. त्याच्यामध्ये मी केशरचं दूध घातलेलं आहे. त्यानंतर 5 मिनिट उकळायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर घालायचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, एकदम रबडी लवकर तयार होते आणि टेस्ट देखील एकदम मस्त लागते. जर तुम्हाला मिल्क पावडर वापरायचं नसेल तर तुम्ही खवा देखील वापरू शकता किंवा दूध तेवढं आटवू शकता. आता इथे मी 5 ते 6 चमचे साखर घातलेलं आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकता. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 ड्रॉप इसेन्सचे टाकायचे आहेत. कोणत्याही इसेन्सचे टाकू शकता तुम्ही, व्हॅनिला, मँगो वगैरे. त्यामुळे टेस्ट एकदम छान लागते. इसेन्स घातल्यानंतर ना त्याला व्यवस्थितपणे मिक्स करा. त्याच्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर फ्रीजमध्ये 15 मिनिटं ठेवून घ्या. त्यानंतर आपल्याला ब्रेड घ्यायचे, त्याचे साईड कट करून घ्यायचं आहे. त्याला आता आपल्याला अशा रीतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला तुपात किंवा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. ब्रेड तळायला जास्त वेळ लागणार नाही. जर तुम्ही ब्रेड तुपात जर तळणार असाल तर त्याची चव खूपच भारी लागते. जर तेवढं तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेलात देखील तळू शकता. त्याची पण टेस्ट एकदम छानच लागते. अशा रीतीने आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान दिसत आहेत. आता आपल्याला हे जे पूर्ण ब्रेड तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला. इथे बघू शकता मी एका प्लेटमध्ये ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे रबडी. बघू शकता रबडी किती छान घट्टसर झालेली आहे आणि एकदम भारी झालेलं. हे असं रबडी घातल्यानंतर आपल्याला हे 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. पूर्ण ब्रेड त्याच्यामध्ये सोक झालं तर एकदम भारी लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.